नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या आणि महत्वाच्या भारतीय ग्रंथावर बोलणार आहोत, योग वासिष्ठ. हो. आणि त्यातल्या त्यात आपण पहिल्या पुस्तकातल्या अध्याय 11 ते 15 वर जरा जास्त लक्ष देऊया. बरोबर. कारण यातनं एक अनपेक्षित असं चित्र दिसतं, अयोध्येचा राजकुमार राम. जो पराक्रमी आहे, सद्गुणी आहे. तोच एका खोल वैचारिक मंथनातून जातोय असं दिसतं. म्हणजे तो फक्त राजविलास नाही, तर संपत्ती, आपलं आयुष्य आणि अहंकारावर पण प्रश्न विचारतोय. अगदी. तर आज आपण हेच समजून घ्यायचा प्रयत्न करूया की त्याच्या या वैराग्यामागे काय कारणं होती. म्हणजे संपत्ती, जीवन, अहंकार याबद्दल त्याचे नेमके विचार काय होते. हो. आणि इथे एक गोष्ट सुरुवातीला सांगणं महत्वाचं आहे, जी अध्याय 11 मध्ये येते. ऋषी विश्वामित्र सांगतात की रामाची ही अवस्था म्हणजे काही फक्त दुःख किंवा निराशा नाहीये. अच्छा. मग काय आहे? ती एका अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या जागृतीची खूण आहे. म्हणजे ज्ञानाची जागृती. हे वैराग्य म्हणजे ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे. म्हणजे ही काहीतरी खोलवरची गोष्ट आहे, साधी उदासी नाही. बरोबर. आणि याच भूमिकेतून मग तो जे पुढे बोलतो ते जास्त महत्वाचं ठरतं. हां. चला तर मग बघूया, अध्याय 12 मध्ये राम स्वतः काय म्हणतोय, का आला त्याला हा असा विचार. तो थेट विचारतो, या जगातल्या सुखांचा उपयोग काय. अगदी मूलभूत प्रश्न. हो ना. आणि अजून एक वाक्य तर फारच विचार करायला लावणार आहे. माणसं मरण्यासाठी जन्माला येतात आणि पुन्हा जन्माला येण्यासाठी मरतात. म्हणजे हे चक्र चालूच राहतं. बरोबर. म्हणजे जीवन किती क्षणभंगूर आहे हे तो सांगतोय. आणि त्याच्या मते आपण ज्या गोष्टींना सुख म्हणतो त्या खऱ्या नाहीयेत. खऱ्या नाहीयेत. म्हणजे त्या आपल्या मनानंच तयार केलेल्या आहेत. नुसते भ्रम आहेत ते. तो म्हणतो की हे जग कसं आहे तर वाळवंटातल्या मृगजळासारखं. मृगजळासारखं. हो. ज्याच्या मागे अज्ञानी लोक हरणासारखे धावतात आणि फसतात. जे नाहीये ते आहे असं वाटतं. बापरे. आणि इतकंच नाही, तो अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणतो, आपली जी काही मालमत्ता आहे ना, तीच आपल्या खऱ्या दारिद्र्याचं कारण आहे. हे तर अगदी उलटं झालं. आपण तर संपत्तीला समृद्धी मानतो. ती दारिद्र्याचं कारण कशी. त्याच्या दृष्टीनं ही बाहेरची संपत्ती आपल्याला आतल्या खऱ्या संपत्तीपासून म्हणजे ज्ञानापासून, समाधानापासून दूर नेते. ती आपल्याला बांधून ठेवते. अच्छा. म्हणून बाहेरून आपण कितीही श्रीमंत दिसलो तरी आतून दरिद्रीच, कारण खरा आनंद मिळत नाहीये. कळलं. आणि म्हणूनच मग तो म्हणतो की राजपद काय किंवा त्याचे उपभोग काय, सगळं व्यर्थ आहे, नुसता भ्रम आहे. त्यामुळे त्याची ही अवस्था म्हणजे नुसतं दुःखी होणं नाहीये, तर या दुःखाच्या मुळाशी काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न आहे. म्हणून तो विचारतो की यातून बाहेर कसं पडायचं. या दुष्टचक्रातून. हो. या जगाच्या फसव्या आणि क्षणिक रूपाने तो खरंच खूप व्यथित झालाय. जगाबद्दल इतकं बोलल्यावर मग तो एका आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टीकडे वळतो, संपत्ती. म्हणजे अध्याय 13 पूर्णपणे यावरच आहे. हो. आणि त्याचे विचार खूप काय म्हणतात त्याला, परखड आहेत. अगदी. तो संपत्तीला आशीर्वाद वगैरे नाही, तर सरळ आपल्या सगळ्या त्रासांचं आणि चुकांचं मूळ कारण म्हणतोय. हे ऐकून तर धक्का बसेल लोकांना. हो की नाही. कारण आपल्या समाजात तर संपत्तीला किती महत्व आहे. हो ना. पण राम इथे संपत्तीचं एक वेगळंच चित्र उभं करतोय आणि ते बऱ्यापैकी नकारात्मक आहे. तो फक्त ती वाईट आहे असं नाही म्हणत, तर तिच्यामुळे काय काय धोके येतात ते सांगतो. काय काय धोके सांगतो तो. पहिलं म्हणजे ती प्रचंड अस्थिर आहे, क्षणभंगूर. जशी पावसाळ्यात नदी येते आणि लोकांना वाहून नेते ना, तशी संपत्ती माणसाला भुलवते आणि त्याचा नाश करते. ती कधीच टिकत नाही. आणि याची कल्पना देण्यासाठी तो एक वेगळीच उपमा वापरतो. जणू काही भाजलेल्या पाळ्यांची स्त्री वेदनेनं एका जागेवरून दुसऱ्या जागे लंगडत फिरतीये. अरे देवा, किती अस्थिरता आणि दुःख आहे यात. आहे की नाही. म्हणजे संपत्ती कधीच शांतपणे एका जागी राहत नाही. म्हणजे तिच्यावर अवलंबून राहण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणायचंय त्याला. बरोबर. आणि फक्त अस्थिरता नाही, ती चिंता पण निर्माण करते. राम म्हणतो की चिंता ह्या जणू संपत्तीच्या मुलीच आहेत. चिंता मुली आहेत. हो. म्हणजे जिथे संपत्ती तिथे चिंता आलीच म्हणून समजा. आणि तिसरा धोका म्हणजे ती माणसाचं चारित्र्य बिघडवते, हृदय कठोर बनवते. अच्छा. इतकंच काय, तर विद्वान, शूर, चांगले लोक त्यांना सुद्धा ती भ्रष्ट करू शकते. जशी धूळ नाही का रत्नांना मलिन करते तसं. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे फक्त बाहेरून नाही तर आतून पण ती परिणाम करते. हो. आणि चौथा मुद्दा तर अजून धोकादायक. राम म्हणतो संपत्ती सुखाकडे नाही नेत, ती नेते दुःख आणि विनाशाकडे. विनाशाकडे. हो. तो एकोनाइट नावाच्या एका विषारी वनस्पतीचं उदाहरण देतो. ती दिसायला सुंदर असते, पण आतमध्ये जीव घेणं विष.
संपत्तीचंही तसंच, वरून आकर्षक पण परिणाम वाईट. बापरे. आणि तो असंही म्हणतो की श्रीमंत माणसं भेटायला पण कठीण होऊन बसतात. जणू काही एखाद्या मोठ्या सापाने वस्ती केलेल्या गुहेसारखे दुर्गम होतात ते. म्हणजे माणसांत अंतर पण वाढवतं. अगदी त्यांना इतरांपासून तोडते. आणि तिच्या क्षणभंगुरतेबद्दल अजून काही उदाहरणं आहेत का? हो, बरीच आहेत. तो म्हणतो संपत्ती दवबिंदूसारखी, रात्रीच्या अंधारासारखी, ग्रहणासारखी, इंद्रधनुष्यासारखी, विजेसारखी. म्हणजे ज्या गोष्टी येतात आणि लगेच जातात. तशी आहे, क्षणिक आणि अविश्वसनीय. तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे मृगजळामागे धावणाऱ्या हरणासारखं आहे, असं तो म्हणतो. आणि ती अनेकदा वाईट मार्गाने मिळवलेली असते. म्हणजे थोडक्यात राम संपत्तीला एक आकर्षक पण धोकादायक सापळा मानतो, ज्यापासून लांब राहिलेलंच बरं. संपत्तीबद्दल हे सगळं ऐकल्यावर मग साहजिकच प्रश्न येतो की जीवनाबद्दल रामाचं काय म्हणणं आहे. अध्याय 14 मध्ये यावर चर्चा आहे, बरोबर. तो जीवनाकडे पण असाच कायसा निराशावादी बघतो का? निराशावादी नाही म्हणता येणार, पण वास्तववादी म्हणता येईल. म्हणजे त्याच्या दृष्टीने तरी तो जीवनाच्या नाजूक आणि क्षणभंगूर स्वभावावर खूप जोर देतो. जसं संपत्तीसाठी रूपकं वापरली तशीच. हो, अगदी. तो म्हणतो जीवन कसं आहे तर एखाद्या थरथरणाऱ्या पानाच्या टोकावरच्या पाण्याच्या थेंबासारखं. किती अचूक आहे. एका क्षणात नाहीसं होईल. बरोबर. किंवा समुद्रावरचा फेस किंवा पाण्याचा बुडबुडा. तेही लगेच फुटतात. हो. किंवा शरद ऋतूतले ढग किंवा तेल संपत आलेल्या दिव्याची ज्योत थरथरते आणि विसते. या सगळ्यांमधून एकच गोष्ट दिसते, अनिश्चितता, क्षणभंगुरता. मग यातून काय घ्यायचं? जर जीवन इतकं क्षणिक आहे तर मग त्यावर अवलंबून राहणं व्यर्थ आहे, असं राम स्पष्ट म्हणतो. पण इथे एक महत्वाचा मुद्दा आहे. तो नुसतं जगण्याला नाकारत नाहीये. मग तो फक्त श्वास घेणं म्हणजे जगणं या कल्पनेला आव्हान देतोय. त्याच्या मते खरं जीवणं वेगळं आहे. खरं जीवणं म्हणजे काय? म्हणजे ज्ञानाने परमतत्वामध्ये स्थिर होणं, सगळ्या आसक्तींच्या पलीकडे जाणं. जे असं जगतात त्यांनाच खरी शांतता मिळते. अच्छा. आणि या अंतिम ध्येयाशिवाय म्हणजे मुक्तीच्या त्या शाश्वत आनंदाशिवाय हे आपलं भौतिक जीवन निरर्थक आहे, असं तो मानतो. म्हणजे हे क्षणभंगूर आहे हे मान्य करायचं, पण त्यात न अडकता त्या पलीकडच्या ध्येयासाठी जगायचं. अगदी. आणि ही क्षणभंगुरता तो शरीराच्या उदाहरणाने अजून स्पष्ट करतो. तो म्हणतो जसे उंदीर घराला पोखरतात ना हळूहळू, हो, तसा काळ आपल्या शरीराला पोखरतोय सतत. आणि जसे किडे लापूड पोखरतात तसे रोग शरीराला पोखरतात. आणि मृत्यू तर मांजर जसं उंदराची वाट बघतं टपलेलं असतं तसं आपल्याकडे गुरगुरत पाहतोय. या प्रतिमा ऐकून तर अंगावर काटा येतो. किती खरं आहे हे. हो. आपल्या शारीरिक अस्तित्वाची कमजोरी आणि मृत्यूची अटळता याची जाणीव करून देतात या प्रतिमा. संपत्ती झाली, जीवन झालं. आता राम अजून एका मूलभूत गोष्टीवर येतो, अहंकार, मीपणा. अध्याय 15 याच विषयावर आहे, नाही का? हो. आणि रामाच्या मते हेच सगळ्या दुःखाचं मूळ आहे. अहंकार. हो, अहंकार. जो कशातून येतो तर खोट्या अभिमानातून, मिथ्या गर्वातून. आणि याचं वर्णन करताना तो खूप कठोर शब्द वापरतो. तो म्हणतो अहंकार म्हणजे काय? एक रोग आहे, एक व्याधी. रोग? हो. आणि तो मायेचा पाश आहे जो आपल्याला बांधून ठेवतो. आपल्या सगळ्या चिंता, सगळे त्रास, सगळी वाईट कामं, या सगळ्यांमागे हा अहंकारच असतो. अरे बापरे. तो आपल्या मनाची शांतता घालवतो, सद्गुण नष्ट करतो, जसं ग्रहण चंद्राला झाकतं ना. हो. किंवा दव जसं कमळांना नष्ट करतं तसा अहंकार आपल्या मनातल्या चांगल्या गोष्टी नष्ट करतो. म्हणजे ही काही साधी भावना नाही, ही एक विनाशकारी शक्ती आहे. मग यातून सुटका कशी? अहंकार सोडला तर काय होतं असं तो म्हणतो? तो अगदी स्पष्ट सांगतो, अहंकाराचा अभाव म्हणजे अहंकार नसणं हेच खरं कल्याण आहे. खरं कल्याण? हो. तो स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की अहंकार सोडल्यामुळेच त्याला खरी मनशांती मिळाली, चिंता गेली. इथे पण एक सुंदर रूपक आहे. जेव्हा अहंकाराचा ढग विरघळतो तेव्हा लोभाची वीज पण नाहीशी होते. वाह. म्हणजे अहंकार गेला की बाकीचे दोष पण जातात. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं, मुक्ती किंवा खरं स्वातंत्र्य हे अहंकार विरघळण्याशीच जोडलेलं आहे. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत दुःख आहेच. पण इथे एक प्रश्न येतो मनात. याच अध्यायाच्या शेवटी राम म्हणतोय की त्याने अहंकार सोडलाय, पण तरी त्याला दुःख आणि अज्ञान जाणवतंय आणि तो मार्गदर्शन मागतोय. हे कसं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. यातून दोन गोष्टी कळतात. एक म्हणजे अहंकार सोडणं हे काही असं
चुटकीसरशी होत नाही. नाही होत. नाही, त्याची पकड खूप खोलवर असते. नुसतं बुद्धीला कळलं म्हणजे झालं असं नाही. तो पूर्णपणे विरघळायला हवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रामाचा प्रामाणिकपणा आहे. तो स्वतःची अवस्था बघतोय आणि मान्य करतोय की अजून पूर्ण समाधान नाहीये, अजून मदत हवीये. यातून त्या मार्गावरची आव्हाने पण दिसतात. नक्कीच. आणि त्यासाठी लागणारी चिकाटी पण. तर आपण आत्तापर्यंत रामाचे जगाबद्दलचे विचार ऐकले, संपत्तीवरची टीका, जीवनाची क्षणभंगुरता आणि अहंकाराचे धोके. या सगळ्या इतक्या सखोल चर्चेचं सार काय म्हणता येईल? काय निष्कर्ष काढायचा? मला वाटतं या सगळ्या अध्यायांमधून एकच महत्वाचा धागा पुढे येतो, तो म्हणजे अलिप्तता, म्हणजे डिटॅचमेंट. कशापासून अलिप्तता? या जगातल्या सगळ्या क्षणभंगूर गोष्टींपासून. मग ती संपत्ती असो, सुख असोत, आपलं हे शरीर आणि जीवन असो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला अहंकार. या सगळ्यांना राम बंधनाचं आणि दुःखाचं कारण मानतो. खरी सुटका, खरी शांतता तेव्हाच मिळते जेव्हा आपण यांचं खरं स्वरूप ओळखतो की या सगळ्या गोष्टी भ्रामक आहेत, क्षणिक आहेत, आणि मग ज्ञानाच्या प्रकाशात आपण त्यांच्याबद्दलची आसक्ती सोडून देतो, त्यांच्यापासून अलिप्त होतो. हो. रामाचा हा जो वैराग्याचा प्रवास आहे ना, तो फक्त नकारात्मक नाहीये. ते एका खोल आत्मपरीक्षणाचं आणि खऱ्या ज्ञानाच्या शोधाचं उदाहरण आहे. दुःखाच्या पलीकडे जाण्याचा मार्ग आहे तो. हे खरं आहे की सुरुवातीला हे विचार थोडे अस्वस्थ करतात, कारण आपण ज्या गोष्टींना महत्त्व देतो, पैसा, यश, आपलं अस्तित्व, त्या सगळ्यांनाच तो बाजूला सारताना दिसतो. पण ते आपल्याला विचार करायला लावतात की खरंच महत्त्वाचं काय आहे आपल्यासाठी. अगदी. आणि यामागचं तत्वज्ञान हीच दिसतं की आपली चूक काय होते. आपण क्षणभंगूर गोष्टींना कायमचं समजतो आणि जे खरं नाही त्याला खरं मानतो. बरोबर. ही संपत्ती, ही इंद्रिय सुख, हा अहंकार, हे तात्पुरतं समाधान देतात, पण एका चक्रात अडकवतात, खऱ्या आनंदापासून दूर नेतात. ही जाणीव होणं हीच ज्ञानाची सुरुवात आहे असं वाटतं. या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर एक शेवटचा प्रश्न मनात राहतो. जर योग वाशिष्ठ म्हणतंय की संपत्ती, सुख आणि अहंकाराच्या मागे धावणं हे दुःखाचे मार्ग आहेत, तर आपल्या आजच्या जगात, आपल्या आधुनिक जीवनात अशा कोणत्या गोष्टी, कोणत्या सवयी, कोणते विश्वास आहेत जे नकळतपणे असंच काम करत असतील? म्हणजे आपल्या नकळत, आपल्या शांततेत, आपल्या समाधानात अडथळा आणत असतील. हो, नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.